मूवीचं तिकीट पण एवढं महाग नसेल, पण या तीन गोष्टी एवढ्या महागाम पडल्या आम्हाला. नमस्कार, स्वागत तुमचं ब्लॉगर विनूच्या चॅनल मध्ये. आपली टमटम ठेवली साईडला ना, राखेची टमटम घेऊन निघलो आम्ही कल्याणला जायला. पहिले अण्णा इडली डोसा तिथं खाल्लं, मेंदू वड. लगेच लाल चौकी मधल्या चाललेला मी. जाता जाता महाराजांचं दर्शन आणि बोल बजरंग बली की जे असं बोलून तिथल्या पाया पडून आम्ही निघलो पुढच्या रस्त्यात. पत्री पुलावर पोहोचलो तर ऊन तर कडक होता ना, एक साईडच्या रस्ताच बंद होता, काहीतरी गडबड झाली बोलू. इकडं बघता होतं मोठा ट्रक उत्ताना पडलेली एक साईडला जाऊन टांगलेल, काय माहित कसा काय ड्रायव्हर होता जरा. इकडं 11चा अलार्म वाजला नव्हता म्हणून एवढी ट्रॉफिक जाम होती इथं. जसा टाला खुलला तशी गडबड चालू झाली सगळ्या लोकांची. लिफ्ट मध्ये 17 जण भरले ना, अजून 35 जण भरायचा विचार चालू वाटतं. पिक्चरचा टाइम वेगळा आणि यांचा टायमिंग वेगळा, सगळं बिघडलेल. नुसत्या जाहिरात येत होती. सुरुवातीला बावल्यांची जाहिरात आली, नंतर डोल्यांची आली ना, नंतर आली बाटलीची जाहिरात. थिएटर आहे का सोन्याचं दुकान, अर्ध्या लिटरची बाटली 70 रुपयाला. मूवीला सुरुवात झाली इकडे एक साईडला. सुरुवातीला मूवी बघताना असे मजाक होतं, पण नंतर असा काही सीन येतं का सगळ्यांच्या डोळ्यातल्या पाणी येतं. भक्ताला वाटलं आपण देवाची परीक्षा घेतो, पण देवच भक्ताची परीक्षा घेत होता. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, अशी परीक्षा चालू होती भक्ताची. मध्यंतर झाला, मग लगेच आपण मारली कल्टी. मॉलमध्ये अख्ख्या इकडे काम चालू होतं म्हणून मॉलचा चक्कर मारायला गेलतो. आरशामध्ये फोटो काढायला जरा वेगळीच मजा येतं. लोकांना दाखवत वाटतं 70 रुपयाची बाटली हातान घेऊन मिरवतं अख्ख्या मॉलमध्ये. जो दुसऱ्याचा वाईट बघतं त्याला देव दिसणार नाही असा बोलले होते. जवळी मोठी माणसं होती तवऱ्यानं देव दिसला नाही. बारीक पोरांच्या मनात काला पण नसतं म्हणून बारीक पोरांना देव दिसला ना, मोठ्या माणसाने एकाला पण देव दिसला नाही. म्हणून दुसऱ्याची प्रगती बघली तर आपली प्रगती होईल. साईडलाच बर्गर किंग झालता, मग लगेच आलो तिथं खायला. आल्या बघता तर बर्गरची पॅकिंगच तगडी होती. अख्ख्या बोलतो मॉल मधला आईस्क्रीम खाऊन बघू कसा लागतं, मग काय मागव. लगेच मागवला. बाहेर राजभोग वेगळा भेटतं नाही, इथं वेगळं भेटतं. दोन्ही याच्यामध्ये टेस्ट जमीन आसमानची फरक. मॉल मध्ये पैसे जातात पण वस्तू क्वालिटी वाला असतं. महागाई अशी वाढली का आधीच गरीब ना, त्याच्यामध्ये अजून मायनस मध्ये गरीब होत चालले. ऐसा मत करो मेरी जान. आपली सायलेंट टमटम घेऊन आजच्या ब्लॉगला समाप्त करतो. तो लाईक फॉलो सबस्क्राईब सब कुछ करो. तो बाय बाय.